पाणी आपल्या जीवनामध्ये आपण वेगवेगळ्या कामासाठी वापरतो. कुठल्या कुठल्या कामासाठी वापरतो? देव कार्यासाठी. व्हेरी गुड. हां, झाडांना पाणी घालण्यासाठी. ओके. भांडी धुण्यासाठी. अजून हातपाय धुवायला. अजून वाहने धुण्यासाठी. अजून पिण्यासाठी. हां, आंघोळ करण्यासाठी आपण वेगवेगळी पाणी वापरतो. आता हे पाणी जे आहे ते 3 रूपामध्ये आपल्याला मिळतं. बरोबर. कसलं रूप आहे? घनरूप, द्रव्यरूप, वायुरूप. बरोबर. वायुरूप म्हणजे काय आहे? वाफ. द्रव्यरूप म्हणजे काय? कुठलं पाणी? विहिरीचं, तळीचं, झरीचं पाणी. आणि घनरूप म्हणजे बर्फ. व्हेरी गुड. हे सर्व आपल्याला 3 रूपं पाहायला मिळतात. आता पाणी जे आहे ते वेगवेगळे स्तोत्रामध्ये पाहायला मिळतं. आपण त्याचे 2 भाग केलेले आहे. कुठले कुठले भाग आहे? मानवनिर्मित आणि नैसर्गिक असे 2 स्तोत्र आहेत. आता जे आहे नैसर्गिक स्तोत्रामध्ये कुठलं पाणी येतं? तलाव. अजून समुद्र, नदी, झरा, विहीर. बरोबर. आधी. त्यानंतर मानवनिर्मित याच्यामध्ये काय येतं? विहीर, धरण, कालवा, हे सर्व टाकी, हे सर्व मानवनिर्मित येतं. आणि आज जर तुम्ही उभा आहेत ते काय आहे इथे? हे काय आहे? तळी आहे. काय आहे ही? तळी. आणि ही तळी जी आहे ती कशी आहे? मानवनिर्मित आहे की नैसर्गिक आहे? मानवनिर्मित तळी आहे. कसली आहे? मानवनिर्मित तळी आहे. ही कसली आहे? मानवनिर्मित तळी आहे. हां, त्या तळीविषयी आपण आता जाणून घेऊया. तळी जी आहे ती कशासाठी तयार केलेली आहे? गणपती पूजन करण्यासाठी का गणपती विसर्जन करण्यासाठी? हां, इथे काय आहे? गणपतीचं विसर्जन करण्यासाठी ही जी तयार केलेली आहे. सरस्वतीचं विसर्जन, गणपतीचं विसर्जन. आता इथे तुम्हाला चतुर्थी होऊन किती दिवस झाले? किती महिने झाले? हां, ऑगस्टमध्ये झाली. बरोबर. ऑगस्ट झाला. त्याच्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि हा कुठला महिना चालू आहे? डिसेंबर महिना चालू आहे. आणि 5 महिने झाले आणि तुम्हाला खाली काय पाहायला मिळतं? गणपती. मग हे गणपती जे आहे ते कसले गणपती आहे? पीओपीचे गणपती असल्या कारणाने हे गणपती जे आहे ते त्याचं विसर्जन व्यवस्थित झालं आहे का? जर समजा इथे जर मातीचे गणपती असते तर काय झालं असतं? विसर्जन त्याचं झालं असतं की नाही? जे तळं जे आहे ते मानवनिर्मित तळं आहे. पण याला जो झरा जो मिळतो, हां, जो स्तोत्र जो आहे तो कसला असतो? नैसर्गिक स्तोत्र असतो. कसला स्तोत्र असतो? नैसर्गिक स्तोत्र. आणि जो स्तोत्र जो आहे तो झऱ्याच्या रूपात आपल्याला मिळतो आणि त्याच्यापासून आपण काय करतो? तळी तयार करतो. मानवनिर्मित तळी तयार करतो ज्याच्यामध्ये साठवण करतो पाण्याची. पण या तळं जे आहे त्याच्या खाली ना काही काय असतो? जमिनीमध्ये काहीतरी थर असतो पाण्याचा. त्या थराला काय म्हणतात? हां, भूमिगत पाणी. हे भूमिगत पाणी जे आहे ते खूप महत्त्वाचं असतं. भूमिगत पाणी काय आहे? खूप महत्त्वाचं असतं.